हॅलो चेक हॅलो हॅलो सुस्वागतम. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी नतमस्तक होऊन येथील स्थानदेवता इष्टदेवता ग्रामदेवता यांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्ञानज्योत कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या क्रिकेटच्या महोत्सवामध्ये आजच्या दुसऱ्या रात्रीत आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सामना क्रमांक 2 धाडसकर गोवा क्रिकेट टीम बनाम कॅडबरी मसूर अशी लढत प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. नशिबाचा कौल जिंकत धाडसकर गोवा आणि प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केले कॅडबरी मसूरी क्रिकेट टीमला. चला बोथ टीम एक्स्ट्रा खेळू कॉम्बॉक्स मध्ये आपण पाठवायचं आहे. पहिल्या षटकातील पहिलाच बॉल ड्राईव्ह केले, शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव एकेरी धावेने आपलं खातं ओपन केलंय. सुकृत स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळाले. सुकृत आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये बॅटिंग साईड कडून कॅडबरी मसूरी क्रिकेटचा संघ डावाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला धाडसकल गोवा गोवा राज्यातील एक तगडा संघ गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आर्यन भोईर. ऑन साईडला यावेळेला फटका. दिवांजूर परिसरातला हा खेळाडू आर्यन भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. युट्यूबच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूला आपण पाहिलंय. अनेक मोठे सितारे धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या खेमेमध्ये आहेत. आणि दुसऱ्या बाजूला लोकल टॅलेंट असणारा कॅडबरी मसुरीचा संघ जो मालवण तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो. बॅकफुटवरती सरकलाय, जागा बनवायचा इथे प्रयत्न केलाय. जमलेला 60 बॉल कव्हर्सला थांबवला गेलाय. एकच धाव मिळणार नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे झालंय. आतापर्यंत फलकावरती जर धावा पाहिले तर फक्त 2 धावा आहेत. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात आर्यन भोईर ठीक आहे आमच्या कॉम्बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. अगोट डब्याचा उसळी घेणारा चेंडू थोडासा वरती आलाय. एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये अजून एक डॉट. निसर्गरम्य वातावरणामध्ये देवगड तालुक्याला निसर्गाने खूप काही दिलंय. अशा या निसर्गरम्य परिसरामध्ये आपण आहोत. फटका हवेत. दरम्यानच्या कालावधीत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू प्रवास करतोय. बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल जाईल. 2 धावांची लहर आतापर्यंत पाहायला मिळते. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते. फलकावरती 4. सावध सुरुवात. मागचा सामना जर आपण पाहिला तर अमोल भोसलेच्या बेधडक धडाकेबाज खेळीच्या जोरावरती 107 धावांचं लक्ष भलं मोठं टार्गेट सेट केलं. प्रथमतः बॅटिंग करत असताना एकता मुटाट क्रिकेट टीमने फुल टॉस पे बने है बॉस. फुल टॉस का मतलब है फुल्ली लॉस. पहिलाच खरा बॉल आणि त्यावरती आक्रमण केले. तुटून पडलाय. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर सुकृत आणि त्याने पाठवलंय बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. टीमची धावसंख्या 6 ने वधारते. 10 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात बिनबाद 10 अशी सावध सुरुवात कॅडबरी मसूरी क्रिकेट टीमची. धाडसकल गोवा क्रिकेट संघ हा ओमकार देसाईच्या नेतृत्वामध्ये खेळत असताना आपण पाहतो. मोहित गावकर, संदेश ठाकूर, सागर कांबळे, आकाश चिंदारिया, ओमकार देसाई, शाहिद शेख, अमान मनियार, साहिल सावंत, रोहित नार्वेकर उर्फ चतुर, आर्यन भोईर, जिशान खान आणि मोहित समाईचेरकर हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात धाडसकर गोवा क्रिकेट टीमच्या संघामध्ये. संदेश ठाकूर गोहन क्रिकेटचा अजून एक सितारा वाईट बॉलने सुरुवात जरूर करतोय. मात्र हे मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या वर्तुळामधील संदेश ठाकूरची गोलंदाजी आणि फलंदाजी पाहिले तर प्रेक्षक म्हणतात ये हात मुझे दे दे ठाकूर.
फुल टॉस अप्लिक करण्याचा इथे प्रयत्न, मिड विकेटला बॉल जाईल, क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालाय, चूक केली आहे आणि एकेरी धाव ज्या ठिकाणी मिळणार होती त्या ठिकाणी चुकीची शिक्षा ही 3 धावांसाठी भोगावी लागते. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. सुरुवातीचा कालावधी आहे, शांततेचा कालावधी आहे. विश्वास नांगरे पाटील यांचं एक सुंदर वाक्य आपल्याला आठवतं, शांततेच्या कालावधीमध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. हा शांततेचा कालावधी आहे, हा स्ट्रगलिंग कालावधी आहे. बॅकफुट वरती जात पंच करण्याचा प्रयत्न इथे केलाय, बॉल थोडासा वरती आलाय. अंदाज जो वर्तवला होता स्ट्रायकिंग यांच्या बॅटर सुकृतने, त्या अंदाजाला ऐन मोक्याच्या क्षणी बॉलने थोडासा छेद दिलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. टीमची धावसंख्या आहे आतापर्यंत 15. अनिवार्य पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाचा खेळ. गोवा राज्यातील एक गुणवान खेळाडू संदेश ठाकूर गोलंदाजी ट्रॅक वरती, यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न इथे केलाय, फटका फसलाय. विकेटचे पतन, बॅकवर्ड्स खेळला झेल, सलामीचा फलंदाज सचिन आउट. पहिला धक्का टीम कॅडबरी मसुरीला. प्रेक्षकांना विनंती आहे, ह्या आमचं बापर्डे गाव, ज्या गावाने महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक पटकवलाय. संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियानामध्ये हे गाव उतरलं आणि या गावाने स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलाय. त्यामुळे तुमची आमची जबाबदारी वाढली आहे. या गावामध्ये येत असताना, स्पर्धेच्या निमित्ताने येत असताना प्रत्येकाने स्वच्छतेची काळजी घ्या. तुम्ही जर काही पदार्थ खालात तर त्याचे जे रॅपर्स असतील ते एका ठिकाणीच ठेवा, जेणेकरून आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ती त्याची योग्य ती विल्हेवाट लावतील. कृपया सगळ्या प्रेक्षकांना कळकळीची विनंती आम्ही करतो आहोत. तुमच्या सोबत आजूबाजूला डस्टबिन देखील आहेत, कचऱ्याचे बकेट्स आहेत, त्याच ठिकाणी तुम्ही ते कागद किंवा रॅपर्स आहेत ते टाकायचे आहेत. स्वच्छतेमध्ये आपण बापर्डे गावाला पुन्हा एकदा सहकार्य करूयात आणि ज्या पद्धतीने बापर्डे गावाने महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला, आपण देवाकडे प्रार्थना करूयात येणाऱ्या कालावधीमध्ये या गावाने भारतामध्ये प्रथम क्रमांक मिळवावा. गोलंदाज तयार, स्विंग अँड मिस, ऑफ तिकला हवा घालत बॉल प्रेक्षकाच्या दिशेने. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे. नाव आहे संदेश ठाकूर. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. टीमची धावसंख्या फलकावरती फक्त 15. पहिल्या षटकात 10 आल्या. ऑफ्टिकवरचा बॉल समोरच्या दिशेने, बॉलरच्या अगदी डोक्यावरून एक टप्पा घेतला. क्षेत्ररक्षक आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतात. ओमकार देवीदास देसाई, मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबेसिडर, त्याच्या माध्यमातून चेंडूची परती झाली आहे. टीमच्या खात्यामध्ये फक्त एकच धाव ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 16, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये मंगेश पालव दाखल झालेत. संदेशचा बॉल ऑफस्टिक वरचा, कव्हर्सला उडवलाय, चेंडू बोर्डलाईनच्या बाहेर. विराट कोहली स्टाईलने चेंडू सीमारच्या पलीकडे, संजीवनी ज्ञानज्योत षटकार. टीमची धावसंख्या 22. सुकृत रिदम मध्ये आलाय. सुकृतने या मॅचच्या आपण जर विचार केला तर धावसंख्येला आकार दिलाय, गती प्राप्त केली आहे. शेवटच्या बॉलमध्ये देखील पहिल्या षटकाच्या षटकार ठोकला, दुसऱ्या षटकाच्या देखील शेवटच्या बॉलवरतीच सुकृतने षटकार ठोकला. सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे, ठीकठाक आहे असं सांगून गेलेत हे 2 मोठे फटके. गोलंदाजी ट्रॅकवरती निजी कोट्यातलं पहिलं संघाचं 3रं षटक फेकण्यासाठी अमन मुनियार तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर डावखुरा फलंदाज मंगेश, जो 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. 3रा क्रमांक क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. याच क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल झाला हा खेळाडू. थोडासा दबाव वाढला जाईल, मात्र मागच्या सामन्याचा जर विचार केला तर 107 108 धावा देखील या विकेटवरती झालेत. कालचा दिवस गोलंदाजांनी गाजवला, आजचा दिवस बहुधा फलंदाज गाजवतील. अगुट टप्प्याचा बॉल बॅकफुटवरती गेले आहेत, रूम बनवली आहे, धूम मचवली आहे. चेंडू बॉर्डरलाईनच्या बाहेर, कव्हर क्षेत्रामध्ये अजून एक लाजवाब चौकार.
टीमची धावसंख्या 26. 2 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय आणि फलकावरती धावा आले आतापर्यंत 26. मंगेशच्या बॅटमधनं निघालेला हा पहिला चौकार. स्वॅग से स्वागत किया है अमन का. अमनचं स्वागत केले चौकाराने. टीमची धावसंख्या 26. गोलंदाज तयार, बॅटर तयार. यावेळेला वेगात थोडीशी बोटांची जादू पाहायला मिळाली. धावबाद करण्याचा प्रयत्न देखील झाला कॅरेबियन स्टाईल मध्ये. लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय. एकच धाव वृद्धिंगत केली जाईल. 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च करतोय हा गोलंदाज अमन. दुसऱ्या बाजूला विचार केला तर सलामीचा फलंदाज सुकृत, ज्याने 2 मोठे षटकार ठोकलेत, त्याच्यावरती क्रीडा रसिकांचं लक्ष लागले. ओमकार देसाई आणि धाडसकल गोवा क्रिकेट टीमला सुकृतची महत्वाची विकेट मिळवावी लागेल. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर बॅटिंग करणारा जो संघ आहे कॅडबरी मसुरी क्रिकेट टीमला सुकृतने शेवटपर्यंत खेळणं गरजेचं असेल. सुकृत तयार, अमन तयार. अक्रॉस लाईनचा वापर, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगात बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय, थोडासा खाली देखील राहिलाय. खेळपट्टीने सुदैवाने साथ दिली आहे गोलंदाज अमनला. अन्यथा ज्या ठिकाणी चेंडू पडला होता, जर शॉट झाला असता तर कदाचित हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. सुकृत साठी धीम्या गतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलंय. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र इथे वापरलंय. बॅकवर्ड स्क्वेअर वरती क्षेत्ररक्षक आणि जोपर्यंत चेंडूची फेकी करणार. 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. 2 धावांची लहर पाहायला मिळते. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते. 29 धावा कॅडबरी मसुरी क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना आजच्या दुसऱ्या रात्रीमधील सामना क्रमांक 2 तुम्ही पाहताय. आपण देवगड तालुक्यामध्ये आहोत. देवगडचा जेवढा हापूस आंबा जग प्रसिद्ध आहे, तितकीच ही स्पर्धा आता मात्र प्रसिद्धीच्या झोतामध्ये आली आहे. आणि याला कारणच तसं आहे, एक वेगळं कारण आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मालिकेकडे लागले. गोलंदाज तयार, प्रेक्षकांची गर्दी आता मात्र वाढतेय. कालच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद. लेन बॉल कट करायचा इथे प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला, बॉलला थांबवलंय. एकच धाव इथे मिळेल. 1 ने धावसंख्या बदलली. 30 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. 30 धावा फलकावरती आहेत. कॅडबरी मसुरी क्रिकेट टीमचा विचार केला तर जतीन कांबळी, तेजस सादिये, सचिन आचरेकर, योगेश साळकर, प्रथमेश पारकर, सौरभ मयेकर, सुकृत जोशी, मंगेश पालव, अलंकार मुनगेकर, सागर राणे आणि निलेश परब हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील कॅडबरी मसुरी क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये. डॉट बॉलने षटक क्रमांक 3 चा खेळ थांबलाय. वेगाने पुन्हा एकदा बीट केले स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर मंगेशला. षटक क्रमांक 3 चा खेळ थांबतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना कॅडबरी मसुरी क्रिकेट टीम 1 आउट, 30 धावा. चौथ्या षटकाचा खेळ इथे सुरू होईल. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. आपलं पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक अमोल जमदाडे, ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव आयोजन कमिटीच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आर्यन भोईर व्यक्तिगत दुसऱ्या षटकामध्ये आणि संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय आर्यन भोईरला. मुंबईच्या मायानगरीमधून हे खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. ओमकार देसाईचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून गर्दी करतायत. ओमकारची बॅटिंग कधी येणार? प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रेक्षकांची गर्दी वाढते ओमकारला पाहण्यासाठी. पहिल्या सामन्यामध्ये अमोल भोसले यांनी प्रभावित केलं, अर्धशतक ठोकलं. या मालिकेतील पहिलं अर्धशतक. डॉट बॉल, खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. मेगा स्क्रीन वरती आपण पाहतो तर ओमकार देसाई यांना, मुंबई टेनिस क्रिकेट के ब्रांड एम्बेसडर. ओ क्या बात है, गोली की रफ्तार से गेंद बाउंड्री लाइन के बाहर, चाबुक शॉट.
4 धावांनी टीमची धावसंख्या फलकावरती वाढते 36. खूप चांगला फटका इथे पेश करत असताना स्ट्रायकिंग गेमचा बॅटर सुकृत हा एकमेव खेळाडू आहे कॅडबरी मसुरे. ओ क्या बात आहे, जागा बनवण्याचा प्रयत्न केलाय, यष्ट्या दाखवल्या होत्या आणि चारोखाने चित कर दिया. आर्यन भोईर समोर तुम्ही अशी फलंदाजी करू शकत नाहीयेत. ही अॅक्युरेसी आहे आर्यनची आणि तेच काम करून दाखवलं. गेली या बिखेरदी फर्निचर उद्ध्वस्त केले. आर्यनला मिळाली आहे विकेट आणि फलंदाज सुकृत बॅक टू द पॅव्हिलियन. प्रथमेश पारकर वांगणी परिसरातला खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. शिक्षणासाठी क्रिकेटच्या मैदानावरून एक उज्ज्वल मशाल पेटवत श्रीदेवी पावनादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ व बापार्डे जुवेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबई आयोजित ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव ऑल इंडिया ओपन डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट 2026 मध्ये आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत आणि दुसऱ्या रात्रीतील सामना क्रमांक दुसरा तुमच्या समोर आम्ही सादर करतो आहोत. पहिला सामना एकता मुटाड क्रिकेट टीमने जिंकत सावरेश्वर आवेरा क्रिकेट टीमचा पराभव केलाय. अगुटप्प्याचा बॉल कट करण्याचा इथे प्रयत्न केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वृद्धिंगत होईल. एकने मोठा फरक स्कोरबोर्डवरती तितकासा पडणार नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज आहे. डावाच्या पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला तर धाडसकल गोवा सारख्या बलाढ्य संघासमोर तुम्हाला 70-80 धावांचा आकडा ओलांडावा लागेल. समोर मोठे स्टार कास्ट आहेत, सितारे आहेत. टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील तारे सितारे आज बापर्डे गावामध्ये आलेत. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड केलाय. त्या दरम्यान व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूला आपण पंजाब टू हरियाणा असं संबोधतो, गोलंदाजाला दंडित केल्यानंतर धावसंख्या 1 ने वधारते. 38 धावा. रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे आपण जातो आहोत. आमचे टीव्ही अंपायर आहेत, थोडेसे बिझी होतील या निर्णयासाठी आणि त्याची प्रतीक्षा आपण करतो आहोत युट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक तर तिसऱ्या पंचांनी डिसिजन दिलाय की हा आहे नो बॉल. लाईनच्या बाहेर चेंडू पिच झालाय, त्यामुळेच नो बॉलची घोषणा इथे होते. एक धाव एक्स्ट्राची आणि एक चेंडू अतिरिक्त अजून टाकावा लागेल आर्यनला. टीमची धावसंख्या पुढे जाईल. गोलंदाज तयार. ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा इथे केली आहे. फ्रीडची संधी असेल अजून. स्ट्रायकिंग गेमच्या बॅटरला मोठा फटका खेळावा लागेल. मनपसंत फटका, मनाजोगा फटका. स्ट्राईकला फलंदाज तयार. गोलंदाजी टॅगवरती आपण आर्यनला पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज मंगेश पालवसाठी फ्रीडचा बॉल. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे केला जाईल का पाहावं लागेल. पहिली धाव तर वेगात बनवली आहे, दुसरीचा प्रयत्न चाललाय. डीप पॉइंटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 2 धावांची लहर पाहायला मिळते. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते. 41. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 41 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना कॅडबरी मसुरी क्रिकेट टीम धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या अगेन्स्ट हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक वेगवेगळ्या भागामधून प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण मालिका कव्हर करतो आहोत. 5व्या षटकाचा खेळ सुरू होईल. अमन मनियारच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला ओमकार देवीदास देसाईने, जो टीमचा नायक आहे. स्ट्रायकिंग येईल बॅटर प्रथमेश साठी. और पिच बॉल हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ लाप. ओमकारने झेल सोडलाय. प्रॅक्टिस कॅच आपल्याला पाहायला मिळते आणि ओमकारने हा झेल सोडलाय. खरं तर खूप क्वचित हे चित्र पाहायला मिळतं, मात्र ओमकार कडून थोडीशी चूक झाली आहे.
तुमच्याकडे काय चूक झाली याकडे लक्ष न देता पुढे काय करायचं आहे याचा विचार तुम्हाला करावा लागतो क्रिकेटमध्ये. याही वेळेला हवेत, यावेळेला जीवनदान मिळणार नाहीये. धोका पत्करला, विकेटचं पतन झालं, पॉइंट क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला आणि फलंदाज प्रथमेशचा खेळ संपला. आमचे डीजे मॅन थोडंसं आराम करता आहेत, थोडेसे बिझी आहेत, चर्चा चालू आहे. ज्या पद्धतीने क्रिकेटच्या मैदानावरती रणनीती आखली जाते आमचे डीजे मॅन देखील थोडीशी रणनीती आखतायत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल जतीन कांबळी. जतीन कांबळी जेवढा क्रिकेट चांगला खेळतो तेवढा कबड्डी देखील हा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आणि त्यासाठी देखील हा खेळाडू ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जतीन कांबळी मालवण तालुक्याचा अजून एक गुणवान खेळाडू स्ट्राईकला तयार होईल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती व्यक्तिगत दुसरं षटक आणि संघाच्या माध्यमातून 5वं षटक फेकत असताना अमन मनियार आपण पाहतो मेगा स्क्रीनवरती. ऑफ्टिकवरचा बॉल ड्राईव्ह केले, शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला, दुसरी धावेचा इथे प्रयत्न होणार नाहीये. नाव स्ट्रायकिंग घेऊन फलंदाज निघाला होता जतीन, मात्र स्ट्राईक वरून नकार कळवला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वृद्धिंगत होते. 44 धावा मुलतान का सुलतानच्या जर्सी क्रमांकावरती, वीरेंद्र सेवागच्या जर्सी क्रमांकावरती धावसंख्या परावर्तित होती. 44 षटक क्रमांक 5चा खेळ, 6 षटकांची ही मर्यादित लढत. प्राथमिक फेरीतील नो बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. एक चेंडू अजून एक्स्ट्रा टाकावा लागेल आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर बहुधा ओव्हर स्टेपिंग केली आहे आणि त्यामुळेच नो बॉलची घोषणा दंडित केले गोलंदाज अमन मनियारला. त्यानंतर फ्रीडची घोषणा देखील होते. उघडा डोळे आणि बघा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट, ताकदवर फटका खेळावा लागेल जतीन कांबळीला. ऑफ्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल साठी पंच आमच्याकडे वळलेत. खराब लेंथ वरती गोलंदाजी होते. अमन मनियार जो एक प्रोफेशनल गोलंदाज आहे त्याच्याकडनं अशा अपेक्षा नाही आहेत. अमन तयार, पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या बिंदूपर्यंत मागे येत असताना आपण त्याला पाहतो होतं. स्ट्राईकला जतीन तयार, फीट कायम आहे. फीडचा बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून दूर टाकला, लपेटून घेण्याचा प्रयत्न इथे केलाय. स्लॉग स्वीप करायचं होतं, झाडू शॉट खेळायचा होता जतीन कांबळीला, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाहीये. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वृद्धिंगत होईल आणि धावसंख्या वाढते. 48 प्रेक्षक जिकडे जागा मिळेल तिकडे बसतायत. प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपण पाहतोय. पहिल्या दिवशी म्हणजे कालच्या रात्रीमध्ये उदंड असा प्रतिसाद. समोरच्या दिशेने गोली के रफ्तार से गेंद बॉर्डर लाइन के बाहर, ज्ञानज्योत चौकार. टीमची धावसंख्या 4 ने वाढते. 52 धावा फलकावरती आहेत आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून अगदी स्टेज ड्राईव्हचा फटका, नेत्रदीपक फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलंय या फटक्याने स्ट्रायकिंग गेंदच्या बॅटरने. मंगेश पालव साठी पलटवार केलाय. अमर कमी नाहीये, हम भी किसी से कम नहीं. एक चौका ठोकला, दुसऱ्या बॉलवरती दांडी गुल केली आहे. दांडी गुल करत चारोखाने चित कर दिया. विकेटचे बदल, फलंदाज मैदानाच्या बाहेर. पहिला सामना आपण पाहिला एकता मुठाठ बनाम सावरेश्वर अविरा क्रिकेट टीम आणि त्या मॅच मध्ये एकता मुठाठने 100चा आकडा पार केला. स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या रचली. धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये मोठे सितारे आपण पाहत होतो आणि तितकाच तोडीस तोड असा कॅडबरी मसुरीचा संघ देखील आहे.
सावरेश्वर अविदा क्रिकेट संघाने चांगलं प्रदर्शन केलं एकता मुठाट क्रिकेट टीमच्या समोर. सध्या आंब्याचा सीझन चालू होण्याची चिन्ह आहेत आणि त्यापूर्वीची जी पूर्व तयारी आहे ती या परिसरातील सगळे आमचे आंबा व्यावसायिक मोठ्या प्रमाणामध्ये करतायत. जेवढी आपण आपल्या मुलाची काळजी घेतो तेवढी काळजी प्रत्येक आंबा बागायतदार आपल्या बागेची घेताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळेच जगप्रसिद्ध ठरलेला देवगडचा हापूस याच परिसरातून येतो. त्याच परिसरामध्ये आपण आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं षटक फेकण्यासाठी सागर कांबळी मॅन फ्रॉम लांजा रत्नागिरी जिल्ह्यातला हा अजून एक अष्टपैलू खेळाडू. खरं तर लांजासारख्या छोट्याशा गावामधून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली आणि बघता बघता मुंबईच्या SP संघामध्ये देखील हा खेळाडू दाखल झाला. आपल्या प्रतिभावान गोलंदाजीने प्रभावित केला. कुट्टाप्याचा बॉल त्याच्यावरती केलाय पलटवार. स्वागत किया है. जबरदस्त फटका ठोकलाय. क्या बात है. सलग जर 3 षटकार ठोकले तर जीवन नाईक यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार. 6 धावांनी टीमची धावसंख्या वाढली आहे. 58 धावा 58 रन्स. हो 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 पलटवार जबरदस्त बॉल डिलिव्हर्ड केलाय. ज्या 3 कांबळीच्या नाकावरती फुंकर मारत कानामध्ये सिटी वाजवत बॉल प्रेक्षकाच्या दिशेने गेलाय. चेंडूची उंची किती आहे याची शहानिशा अंतिम शेडी केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे आपण पुढे एकदा जाणार आहोत. टीव्ही अंपायर थोडेसे बिझी होतील. आपण PC रूम मध्ये जातो आहोत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आमच्या सोबत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. देवगड तालुक्याची बापाडे गावाची शान मान अभिमानाने उंचावणारी ही टुर्नामेंट पहिल्या पर्वामध्ये पहिल्या एडिशन मध्ये आपल्या भेटीला आली. चर्चा तर खूप चालू होती की स्पर्धा कशी होईल, कुठे होईल, कोणते खेळाडू येतील, नेमकं या स्पर्धेच्या आयोजनामध्ये उद्दिष्ट काय आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कालच्या रात्रीपासून प्रेक्षकांना मिळायला लागली. स्पर्धा कुठे झाली सुरू ते देखील प्रेक्षकांना समजलं. बापाडे सारख्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या छोट्याशा गावामध्ये खूप मोठी स्पर्धा. व्हाईट बॉलची घोषणा आमचे टीव्ही अंपायर कळवतात की एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूमध्ये पाहायला मिळाला. अतिरिक्त उंची पाहायला मिळते आणि त्यामुळे व्हाईट बॉलची घोषणा होते. टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. 59 और पिच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. उमेदकार देसाई बॉल पर्यंत पोहोचलेत. फेकी देखील केली आहे मात्र 2 धावा वाचू शकले नाहीयेत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण VIP पॅव्हेलियन देखील बनवलेलं आहे. उद्याच्या रात्रीपासून ज्या प्रेक्षकांना या VIP गॅलरीमधून VIP स्टेजवरून ज्यांना या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे त्याने 500 रुपयाचं तिकीट बुक करायचं आहे. तुमच्यासाठीच एक चांगला व्ह्यू या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न आमच्या ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाच्या माध्यमातून आपण करतो आहोत. VIP स्टँड अर्थातच VIP गॅलरी आहे. चला प्रेक्षक आता मात्र वाढतायत. सामना पुढे चाललाय. जशी सामन्याला गती येईल प्रेक्षकांची गर्दी वाढेल. चेंडू हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि झेल मायभूमीवरती दान झालाय. खरं तर तिघांची शेती आणि मिळवून केली माती अशी परिस्थिती मैदानामध्ये झाली आहे. जीवनदान मिळाले. टीमची धावसंख्या 63 धावा फलकावरती आहेत. शेवटचं षटक डावाच्या पहिल्या सत्रामधील ओमकार देसाईच्या नेतृत्वामध्ये धाडसकल गोवा क्रिकेट संघ फिल्डिंग करत असताना आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर कॅडबरी मसुरेचा संघ चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न इथे केलाय. फसलाय देखील हा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची गणना होईल स्कोरिंग काउंटिंग मध्ये. शेवटचं षटक फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती ठीक आमच्या कॉम्बॉक्सच्या एंड कडून गोलंदाज तयार. सागर कांबळे. स्ट्रायकिंग इनला जतीन तयार. क्रॉस लाईनचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आडवी झाली आणि जर विचार केला तर आपण जो गोलंदाज आहे
सागर कांबळी दोन्ही बाजूला चेंडू वळवतो. या चेंडूवरती उत्तर नाही आहे. डॉट बॉलने षटक क्रमांक 6चा खेळ अर्थातच डावाच्या पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना कॅडबरी मसुरे क्रिकेट टीम 6 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 63 धावा विजयासाठी 64 धावांचं लक्ष्य धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या समोर. 6 षटकं 64 धावा. ओमकार देसाईची फलंदाजी कशी होईल? ओमकारच्या नेतृत्वामध्ये धाडसकल गोवाचा संघ कालच्या रात्रीमध्ये गोवन स्ट्रायकर्स गोवा क्रिकेट संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळाला. आज आहे दुसरी रजनी दुसरी रात्र. अजून एक गोव्याचा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय धाडसकल गोवा. त्याचा खेळ कसा होईल सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र बदल होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूयात आमचे सहकारी समालोचक मनीष पाटील यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय, मात्र तुम्ही अजिबात थांबू नका. हा सामना तुम्हाला नक्की आनंद देईल. थँक्यू. धन्यवाद अमोल जमदाडे सर, धन्यवाद चव्हाण सर, धन्यवाद उत्तम मुंडगेकर सर आणि मी मनीष पटेल पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं, चाहत्यांचं, क्रिकेट प्रेमींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बापर्डे जुवेश्वर 2026 मध्ये. दिवस दुसरा आणि या दुसऱ्या दिवसातला हा दुसरा सामना. दुसऱ्या सामन्यातला पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावात धावा बनवलेल्या आहेत 63 धावा. कॅडबरी क्रिकेट स्पोर्ट्स मसुरे या संघाने. मालवणचा आहे एक अनुभवी आणि तारुण्यानं भरलेला हा संघ, ज्यांचं खेळ आपण पाहिलं, ज्यामध्ये सुकृत यांनी 25 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पहिल्या क्रमांकावर दिलं. सचिनचा खेळ फक्त 4 धावांचा होता. त्यानंतर मंगेश पालव आले, त्यांनी साथ दिली सुकृतची 12 धावांची. त्यानंतर प्रथमेश यांच्याकडून अपेक्षा जास्तीची होती, फक्त मिळाल्या 3 धावा. आणि त्यानंतर जतीन कांबळी आले, त्यांनी 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर ओव्हरऑल एक चांगलं युनिट फलंदाजीचं पाहायला मिळालं कॅडबरी क्रिकेट स्पोर्ट मसुरा मालवण या संघाकडून. आणि पाहूया आता धाडसकळ गोवा या संघाकडून प्रतिकार कसा पाहायला मिळतोय. अनुभवी आणि नामांकित क्रिकेटपटूंचा भरडा धाडसकल गोवा या संघामध्ये आहे आणि म्हणूनच पाहूया पहिली जोडी नेमकी कोणती येते. प्रत्येकाने तर चर्चा केलेलीच आहे की जोडी कोणती असेल, पण आता पाहूया तीच जोडी येते का जी सर्वांनी लक्षात ठेवलेली आहे, सर्वांनी नेहमी पाहिलेली आहे. तर आता इकडे गेसिंग झालेली आहे. आमचे स्कोरर मिस्टर दीपेश यांनी एक तर्क लावला होता, पण तर्क त्यांचा चुकला आणि माझा तर्क बरोबर राहिलाय. कारण जर चतुर संघामध्ये आहे तर मग ओमकार थांबतो, नाहीतर मग ओमकार आणि शाहिदच मैदानात दाखल झाले असते. पण आता चतुर हा डावकुरा फलंदाज असल्यामुळे त्याला पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी मिळते आणि त्याला साथ मिळते शाहिद शेखची. चतुर म्हणजेच रोहित नार्वेकर आणि शाहिद शेख हे 2 फलंदाज. मुंबईच्या चारकोपचा हा धुरंदर, ज्यांनी गुजरातमध्ये जाऊन 7 चेंडू सलग 7 षटकार ठोकलेत. चर्चा का होते? कारण तुम्ही गतवर्षी ते रेकॉर्ड केलेले आहेत. आणि एकाबद्दल शाहिद शेख गब्बर आहे, पहिल्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून तो गणला जातो पूर्ण भारतामध्ये. त्याचमुळे ही जोडी त्रास देईल का पाहूया. पण हा जो जिल्हा आहे तो आपला आहे, त्याचमुळे मालवणचा तो खेळ कॅडबरी क्रिकेट क्लबचा त्याच दर्जाचा दिसला पाहिजे. त्या दर्जासाठी त्यांना ओळखलं जातं. जसं कॅप्टनने सांगितलंय की प्रत्येकाला दिलेली कामगिरी पूर्ण करायची आहे. तुमचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स जो अपेक्षित आहे तो जर कॅप्टनला मिळाला तर मग ही लढत शेवटच्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. समोरचा संघ बलाढ्य आहे, अनुभवी आहे, नामांकित क्रिकेट त्या संघामध्ये भरलेले आहेत, पण आम्ही सुद्धा कमी ना होई. तीच भूमिका आता पाहूया कॅडबरी स्पोर्ट्स मसुरा संघाकडून घेतली जाते का. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतोय.
मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले आहे. 64 धावांचं लक्ष्य. प्रथम पारितोषिक आम्हाला आज पुरस्कृत झालेलं आहे या ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचं. डॉक्टर सुरेश जोशी सर, जसलोक हॉस्पिटल, प्रख्यात कार्डियक सर्जन. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आदरणीय सहदेवजी बापर्डेकर, मालवण नगरपंचायतीचे ते नगरसेवक आहेत, त्यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झालेला आहे. आणि त्यानंतर तृतीय क्रमांकाचं आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आदरणीय अंबाजी राणे यांच्या वतीने पुरस्कृत झालंय. सर्व पुरस्कृत्यांचं मनपूर्वक आभार. लक्षात घ्या, जो फायदा होणार आहे ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाचा तो आपण आपल्यासाठी राखून ठेवणार नाही आहोत, तर देणार आहोत श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळाला. त्यानंतर असेच वेगवेगळे उपक्रम पूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला बापर्डे जुवेश्वर ग्रामविकास मंडळ मुंबईच्या वतीने सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर पुन्हा एकदा घेऊन जातो तुम्हाला या क्रिकेटच्या रंगतदार नगरीमध्ये आणि पाहूया या अण्णाभाऊ क्रीडांगणाकडे या महत्वाच्या सामन्यामध्ये जिंकतोय नेमका कोणता संघ. कालच अण्णाभाऊ क्रीडांगण या मैदानाचं अनावरण झालं. श्रीयुत साबाजी नामदेव शेठ नाईकदुरे यांच्या शुभ हस्ते या मैदानाचं अनावरण झालं. आणि त्यानंतर ही क्रीडानगरी तुम्हा सर्वांसाठी खुली झाली. पहिला बॉल जतीन कांबळी ओव्हर द विकेट. हलक्यातून बॉलला ग्लाइड केलंय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात आहेत. पहिल्याच बॉलवर मिळते सिंगल. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 10 धावा तर बनल्याच पाहिजे आणि त्याचमुळे पहिल्याच बॉलवर थोडासा टेस्ट केलेला आहे गोलंदाजाला शाहीद शेखने. कारण पहिल्याच बॉलवर षटकार खेचून विक्रम तर त्याने कित्येक वेळा नोंदवलेले आहे. पण या डावाची या सामन्याची मागणी काय आहे ते ओळखताना त्याला संयमाचं खेळ देताना आपण पाहिलं. पण त्यानंतर आपण स्ट्रायकर सेंडला रोहित नार्वेकर यांना पाहतोय. गली आहे, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. थर्ड या सर्कलच्या आतमध्ये रोहित नार्वेकर साठी पुढचा बॉल जतीन. हो, यावेळेस पिकअप स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर आपला तोच अंदाज. समोर असू द्या कोणताही गोलंदाज, बॉल सीमारेषा पार, षटकार. शाहिद थांबतोय पण रोहित थांबेल तो चतुर कसला. त्यांनी पहिल्याच बॉलवर षटकार खेचून आपल्या उपस्थितीची जाणीव दिली की आला रे आला रोहित नार्वेकराला. 6 धावा घेऊन आला. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 झालेली आहे. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात आता रोहितने दिले. पुढचा बॉल आणखीन एक. मी नाही थांबणार, मी फक्त मारतच राहणार. तुम्ही किती ताकद लावा, मी नाही झुकणार. षटकार साधावा. आदरणीय जीवनजी नाईकदुरे, विशेष कार्यकारी अधिकारी बापर्डे यांच्या वतीने लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. 2 तर आलेत, तिसरा येतोय का पाहूया. धावसंख्या झालेली आहे 13. टार्गेट केलंय गोलंदाज जतीन कांबळीला. जतीनकडे चांगली बॉल ग्रिपिंग आहे, शैली चांगली आहे, पण सर्वात महत्वाची बाब पिचिंग झोन. त्यांनी जो पिचिंग झोन राखलेला आहे त्यावर फलंदाज स्ट्रॉंग आहे, कम्फर्टेबल आहे. आणि त्याचमुळे दोन्ही स्ट्रोक्स जर आपण पाहिले तर ते एलिव्हेटेड ऑन ड्राईव्हचे होते, काऊ कॉर्नर क्लिअर करणारे होते. ताकद तर नॅचरली रोहित नार्वेकरकडे आहेच, फक्त त्याला एलिव्हेशन द्यायचं होतं. ते दोन्ही बॉलवर त्यांनी दिलं. पुढचा बॉल. यावेळेस थोडा टप्पा खेचलाय बॉल मागे. अपील, पण या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागते. यालाच म्हणतात तोडीस तोड प्रत्युत्तर. जरी समोरचा फलंदाज नामांकित आहे, मी सुद्धा मालवणचा मास्टर माइंड आहे. तोच खेळ गोलंदाज जतीन कांबळीचा. पहिला धक्का चतुर्बाद. लगातार 3 षटकारांसाठी आदरणीय संजयजी लाड साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस. आदरणीय संजयजी लाड सरपंच यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस, म्हणजे टोटल 1500 मिळतील. जीवन साहेबांकडून 500 आणि लाड साहेबांकडून 1000, म्हणजे इकडून 1500. वाढवा, रक्कम वाढवली तर मग तो उत्साह वाढतो क्रिकेटपटूंचा. आता मैदानाच्या आतमध्ये मुंबईचं क्रिकेट
ज्यांनी गेल्या 20 वर्षांपूर्वी खेळलंय त्यांचा मुलगा सुद्धा आता त्यांच्याच तालमीमध्ये तयार झाला आणि ISPL मध्ये सिलेक्ट सुद्धा झालेला आहे. असे ओमकार देसाई मैदानाच्या आत दाखल होत आहेत. पहिला फलंदाज रोहित नार्वेकर बाद झाल्यानंतर आता ओमकार देसाई स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतील. पण कौतुक होईल या निमित्तानं जतीन कांबळीचं. 2 षटकार प्रतिस्पर्धी फलंदाजाने खेचूनही त्यांनी त्यांचा आत्मविश्वास कमी नाही केला. त्यांनी केलं परिवर्तन आणि परिवर्तन तुमच्याकडे असेल तर मग तुमच्यासाठी क्रिकेटचा खेळ आहे आणि तेच परिवर्तन जतीन कांबळी यांच्या वतीनं पाहायला मिळालं. त्यांनी अटॅकिंग बॅटरला बाद केलेलं आहे. रोहित नार्वेकरला आपल्या ट्रॅपमध्ये अडकवलेलं आहे. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पोहोचते आता 13 वर. 13 रन्स ऑन बोर्ड. चेसिंग टार्गेट ऑफ 64. टीम धाडसकल गोवा. जतीन कांबळी ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ज्युसी वाईड हाफ वॉली बॉलला पाठवलंय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. परफेक्ट स्क्वेअर ड्राईव्ह चौकार. शाहिद शेख यांनी जर 3 चेंडूवर 3 षटकार खेचले तर सँडी मोर्ये जे आंबिवली वडवली मुंबईचे आहेत ज्यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस शाहिद शेख यांच्यासाठी. सरपंच साहेब लाडसाहेबांकडून 3 चौकारांसाठी लगातार 500. आज लाडसाहेब खूप तयारीत आलेले आहेत. बक्षीस वाटप करण्यासाठी ते तयारीत आहेत. जतीन कांबळी ओव्हर द विकेट. ऑफस्टमच्या बाहेरचा रायझिंग बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न ओमकारचा पण यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाला दूर ठेवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे जतीन कांबळी. शेवटचा बॉल इथे डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाडसकल गोवा संघाची धावसंख्या जाते 17 वर. 17 रन्स ऑन बोर्ड. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया नेमकं काय घडलंय. काय राईज झालाय बॉल. गोलंदाज कांबळी यांनी तर आपला अनुभवाचा कस लावला. पोझिशन चांगली घेतली होती ओमकारने पण बॉल टप्पा पडल्यानंतर राईज झाला आणि त्यामुळे बॉल बाउन्सचा अंदाज गडबडला आणि पहिल्या षटकाच्या शेवटचा बॉल डॉट आलेला आहे. पहिलं षटक तितकं यशस्वी नाही राहिलं पण पहिल्या षटकामधून शिकण्यासारखं खूप काही आहे. टीम कॅडबरी क्रिकेट स्पोर्ट्स मसुराला आणि पाहूया पुढच्या 5 षटकांवर त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जात आहे का. पहिलं षटक जरी त्यांच्या पक्षात नाही गेलं पण जर लक्ष देऊन पुढची 2 षटकं हाताळली तर मग उत्तरार्धामध्ये चांगलीच गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळू शकेल. पण पाहूया रोखेल कोण या 2 फलंदाजांना. अजूनही शाहिदने तसा खेळ नाही दिलाय. त्याला फक्त एकच बॉल फेस करण्याची संधी पहिल्या षटकात मिळाली होती आणि त्यानंतर रोहितचे 2 षटकार आणि ओमकारचा 1 चौकार. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत अलंकार मुणगेकर. अलंकार मुणगेकर हे पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. अलंकार मुणगेकर पंचांच्या उजवीकडून आणि ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल अँगलला रीड करत असताना पुल केलं. एलिव्हेशन इतकं नव्हतं पण सीमारेषा क्लिअर करेल तितकं होतं. पाहूया बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे की अलीकडे टप्पा घेत बाहेर गेलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये टप्पा घेत बॉल सीमारेषा पार चौकार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलेला आहे. बघा फ्रिक्वेन्सी चौकार आणि षटकारांची जितकी जास्त असेल पॉवर प्ले मध्ये त्यानंतर मग बॉल टू रन इक्वेशन येऊ शकते. त्याचमुळे सुरुवात तर या षटकाची चौकाराने झालेली आहे. 7 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 झाले आणि म्हणूनच प्रत्येक षटकामध्ये 10 धावा 11 धावा जोडायच्या होत्या आणि आतापर्यंत 7 बॉल्समध्येच ती फेरी पूर्ण केले. बॅकफुटला बॅलन्स करत असताना पंच करताना बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. शाहिद बब्बर इज ऑन फायर चौकार. थँक्यू. प्रत्येक खेळाडूला काही ना काही टॅगलाईन मिळालेल्या आहेत. गब्बर म्हणजेच शाहिद, गेम इज ऑन म्हणजेच ओमकार, टायगर म्हणजेच ओमकार. 3 चौकारांसाठी संजयजी लाड यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 तर आलेत. आता तिसरा येईल का पाहूया. आमचे सर्व पाहुणे सुद्धा सतर्क झालेले आहेत. प्रत्येक घडामोडींना पाहून ते बक्षीस जाहीर करतायत. पुढचा बॉल
ओ जागा बनवली होती पण बॉलचा वेग भन्नाट होता. यावेळेस एक्सप्रेस बॉल गोलंदाज अलंकार मुणगेकर यांच्या वतीने हाताळला गेलेला आहे आणि या स्ट्रोक्ससाठी जागा बनवून खेळण्याचा निर्णय योग्य होता, पण पेस कंट्रोल नाही झाला फलंदाज शाहिदला आणि त्याचमुळे विकेट किपरने चांगलीच पोझिशन घेत बॉल स्टॉप केला. येतोय हा डॉट बॉल. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज, बॉल यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय आणि विकेटचा रकाना अलंकार सुद्धा बोलतोय. जबाबदारीचा खेळ तो सादर करतोय. शाहिदचा खेळ संपतो. विकेट डाऊन. रोहित नार्वेकर बाद झालेले आहेत आणि शाहिद सुद्धा बाद झालेत. आणि बघा लगेच आत्मविश्वास वाढतो जेव्हा एक आपलं पाऊल योग्य त्या पायरीवर पडते, तर नक्कीच त्यानंतर पूर्ण संघ एका चांगल्या स्थितीमध्ये येतो. जी निगेटिव्हिटी असते ती निगेटिव्हिटी दूर होते आणि म्हणूनच हा विकेटचा शोध घेणं बंधनकारक झालं होतं अलंकार मुणगेकर यांच्यासाठी. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. विकेट हॅट्रिकसाठी पण बक्षीस आलंय का? हा, लगेच मला गेस, मी तर्क लगेच लावतो. विश्वासजी नाईकदोरे यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 5 लाख रुपये नाही तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. फक्त 500. आणि लाडसाहेबांकडून सुद्धा 500 रुपये. नको 500. ओके चला. साहिल सावंत. येस, साहिल सावंत हा गटसी प्लेअर आहे आणि मोठ्या आजारातून तो बाहेर आलेला आहे. डेडिकेशन काय असते हे उत्तम पद्धतीने क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून त्याने दाखवून दिले पूर्ण जगाला. बॅकफुटला गेले, जागा शोधली आणि चेंडूला जागा दिली. एक्स्ट्रा कव्हरची आउटफील्ड फास्ट, बॉल नाही थांबणार. सीमारेषा पार, चौकार. मिळते त्या संधीला आपल्या नावावर करण्याची धमक तुमच्याकडे असली पाहिजे साहिल. तेच प्रत्येक सामन्यांमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये सादर करताना पाहायला मिळालंय. आणि जर तुम्हीच खेळ चांगला सादर केला तर मग प्रेक्षकांचा आदर तुम्हाला मिळेल. बॉल जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार. दोन षटकं संपलेली आहेत. 64 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे 33 धावा. आणि आता जिंकण्यासाठी 24 चेंडू 31. मी म्हणालो होतो पॉवर प्लेला जर कॅपिटलाइज केलं तर बॉल टू रन इक्वेशन येऊ शकते आणि तेच झालंय. पहिल्या षटकात जतीनच्या आल्यात 17 आणि त्यानंतर अलंकारच्या षटकात आलेल्या आहेत 16. दोन्ही षटकांना व्यवस्थित फलंदाजाने घेऊन काढलेले आहेत. जरी ते बाद झालेत पण बाद होण्यापूर्वी त्यांनी चांगल्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या. सर्वात महत्वाची बाब ही आहे, तुम्ही खेळ देतायत, तुम्ही चेंडू किती घेतायत आणि तुम्ही धावा किती बनवतायत. जेव्हा तुम्ही सेकंड इनिंगमध्ये एक मोठा रन चेस करतायत आणि ते प्रपोर्शन आतापर्यंत रोहित आणि शाहिदचं चांगलं राहिलंय. त्यांनी चांगला खेळ सादर केला. रोहितचे 2 षटकार ते 3 बॉलवर बाद झाले आणि शाहिदचे 2 चौकार ते 5 बॉल खेळत बाद झाले. म्हणजेच या डावाची जी मागणी होती ती मागणी पूर्ण करून हे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. त्यानंतर ओमकार यांच्या वतीने 1 चौकार आला. त्यांनी 2 चेंडू फेस केले आणि त्यानंतर साहिल सावंत यांनी 2 चेंडू फेस करत असताना 2 चौकार खेचलेले आहेत. पुढचा बॉल तेजस. उलटा स्ट्रोक खेळलाय. अगोदरच कमिटमेंट त्यांनी दाखवली होती. विकेट किपर तर बीट होतोय, बॉल मागे जातोय. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा. बॉल अडवलाय, रिले फिल्डिंग आणि या धावा मिळतील 22च्या 2. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचत आहेत 35 वर. बघा चुका करून नाही चालणार. अगोदरच आपण अडचणीमध्ये आहोत आणि अशा अडचणीमध्ये जर तुम्ही चुका करत राहिलात तर मग अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे अजूनही संधी आहे. टीम कॅडबरी क्रिकेट स्पोर्ट्स मसुरा या संघाकडे गोलंदाजांना त्यांचं काम करायचं आहे. क्षेत्ररक्षकांना मदत करायची आहे गोलंदाजांची. हुक केल्या बॉलला, शफल होऊन सफल झालंय. बॉलला लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने खेळलाय. बॉल आत्ता सीमारेषेच्या बाहेर गेला. आउटफील्ड स्लो आहे. मिळतील धावा 4 चौकार. हे मैदान
हे मैदान फलंदाजांची कसोटी घेते, त्याचमुळे आउटफील्ड काही ठिकाणी थोडी स्लो आहे. म्हणूनच फलंदाज सुद्धा काल सुद्धा संभ्रमात येताना पाहिले आणि आज सुद्धा तो संभ्रम ओमकारच्या मनात होता. धावाईसाठी त्यांनी प्रयत्नच केले नव्हते. फुल लेन बॉल हलक्या त्याने बॉलला चॉप करत खेळलेला आहे बॅकवूड पॉइंटला. मिळते एक धाव. सैम माझ्याकडे आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमच्याकडे अनुभव असतो अशा वेळेला तुम्ही स्वतःला अजून जास्त फ्लेक्झिबल बनवता स्ट्रोकच्या निवडीमध्ये आणि तीच फ्लेक्झिबिलिटी स्ट्रोक निवडण्यामध्ये आपण ओमकारला पाहिलं, या अगोदर शाहिदला सुद्धा तेच करताना आपण पाहिलं की कधी कधी संयम सुद्धा महत्वाचा आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल असताना. बॉल हवेत आहे, आता कंट्रोल चुकलाय पण बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडेल. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर येऊन बॉल कलेक्ट करेल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची मुभा मिळाली. आतापर्यंत पूर्णपणे जो डॉमिनन्स आहे या सामन्यावर धाडसकल गोवा या संघाच्या फलंदाजांचा राहिलेला आहे. प्रत्येक फलंदाजाने काही ना काही दिले. प्रत्येक फलंदाज चांगल्या स्ट्राईक रेटने खेळलाय. प्रत्येक फलंदाज मोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालाय आणि म्हणूनच गोलंदाजांवरचं दडपण सातत्याने वाढवू लागलेलं आहे. हे षटक आतापर्यंत राहिलंय 9 धावांचं. लो फुल टॉस फक्त हलक्या हाताने बॉलला ढकललंय. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, त्या संधीचा फायदा उचलायचा होता पण लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चपळ आहे. बॉलवर पोहोचलाय आणि दुसऱ्या धावेची संधी हिरावलेली आहे त्या क्षेत्ररक्षकाने. हेच तर कॅप्टनने सांगितलंय की गोलंदाज त्यांचे प्रयत्न करतील, क्षेत्ररक्षकांना मदत करायची आहे. हे कॅप्टननेच टॉसच्या वेळी सांगितलं होतं आणि तेच करण्याची सध्याच्या घडीला गरज आहे. प्रत्येक गोलंदाज आपापल्या परीने ते व्हेरिएशन करतोय. वर्सटाईल आहे गोलंदाजीमध्ये. यावेळेस फुलट दिशेने खेळलाय पण बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता ओमकार देसाई थोडेसे रिलॅक्स पोझिशनमध्ये आहेत कारण त्यांना जे या षटकात करायचं होतं त्यांनी जवळपास ते केलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 64 धावांचा पाठलाग करत धावसंख्या झाले 43. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 21 धावांची. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 21 धावा. 18 बॉल्स अँड 21. या पुढचा टॉस देखील आपण हा सामना संपल्यानंतर करणार आहोतच. तर पहिला सामना जिंकला होता एकता मुटाट. चला संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहायचंय. टॉस बॉक्सच्या जवळ येऊन थांबायचं आहे. एकता मुटाट चला कॅप्टन. आणि सामने 5-5 षटकांचे असतील. या पुढचे सर्व जे सामने आहेत ते 5-5 षटकांचे असणार आहेत. याची देखील माहिती आम्ही आयोजकांच्या वतीनं देत आहोत. पहिले 2 सामने जे फ्रेश आहेत 6-6 षटकांचे, पण त्यानंतर आता पुढील 4 सामने हे 5-5 षटकांचे खेळवले जातील. जतीन हे सेकंड स्पेलमध्ये येत आहेत. पहिलं स्पेल त्यांचं 17 धावांचं होतं. यावेळेस बॅकफुटला गेले, जागा शोधली, पुन्हा एकदा गॅप मधून बॉलला बाहेर काढलंय. पण जसा मी उल्लेख केला की या मैदानामध्ये काही झोन फलंदाजाच्या पक्षात नाही जात. आउटफील्ड स्लो आहे आणि त्या संधीचा फायदा उचललेला आहे क्षेत्ररक्षकाने. आपल्या संघासाठी त्यांनी प्रयत्न केले, बॉलला चेस केलं, कलेक्ट केलं आणि त्यानंतर योग्य त्या एंडला थ्रो केलं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि मोठ्या फटक्यांसाठी सुद्धा आता कमिटमेंट नाही दिसत कारण पहिल्या 3 षटकात जी मेहनत केलेली आहे त्यासमोर आता आराम करण्याचा मौका फलंदाजांना मिळालाय. धावसंख्या झालेली आहे 45 धावा. जतीन कांबळी टॅप केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला विड ऑफला तोपर्यंत एकदा पूर्ण करण्याचा मौका मिळालेला आहे. थोडीशी नाराजी साहिलच्या देहबोलीवर पाहायला मिळाली कारण मनातलं क्रिकेट जेव्हा मैदानात येत नाही किंवा चेंडू मनासारखा होता, मी मनासारखा फटका खेळू नाही शकलो, ती शोकांतिका कधी कधी चेहऱ्यावर दिसते आणि तेच पाहायला मिळालं. साहिल थोडी नाराज होते त्यांच्या स्ट्रोकच्या निवडीवर. कॉन्क्रीटच्या विकेटवर थोडं सोपं जातं फलंदाजांसाठी. बॉल स्केड होतात, व्यवस्थित साईट होतात. तर एवढं रोटेशन तितकं गोलंदाजाला देता येत नाही जेव्हा कॉन्क्रीटच्या विकेटवर आपण खेळतो. वाईड यॉर्करचा पर्याय निवडलेला आहे. मागच्या षटकाच्या तुलनेनं जतीन या षटकामध्ये वेगळे पण घेऊन आलेला आहे म्हणून तो थांबला होता. तो स्पेल कंटिन्यू करण्यासाठी नाही आला पण आता सेकंड स्पेलमध्ये येत असताना या 3 बॉलवर त्यांनी फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत आणि जिंकण्यासाठी आता 18 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 18. हे षटक आतापर्यंत सांभाळलेलं आहे टॅलेंट, तर मग तो लपवून का ठेवायचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जतीन सादर करतोय. बॅटची इनसाइड एज, नाही मिळणार धाव. आता टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळतोय कारण क्रिकेटला जाणणारी ही जनता आहे आणि म्हणूनच आता चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते मसुरा संघाच्या गोलंदाजाकडून. आपण प्रत्येकाला प्रोत्साहित करण्यासाठी आलोय आणि त्याचमुळे ते प्रोत्साहन चांगल्या खेळाला मिळालंच पाहिजे आणि तेच प्रोत्साहन जतीनला मिळते. आतापर्यंत 4 बॉल्समध्ये त्यांनी उल्लेखनीय गोलंदाजी सादर केलेल्या. समोर आहेत ओमकार देसाई.
पुढचा बॉल जतीन क्रॉस बॅटर खेळले, बॅकफुटला बॅलन्स करत बॉल जाईल डीप मिडॉनला, तोपर्यंत मिळेल एकच धाव. हे षटक आरामात खेळून काढलं जात आहे, कारण आता जतीन यांची गोलंदाजी थोडीशी डोकेदागी देणारी ठरलेली आहे आणि म्हणूनच ओमकार सुद्धा थोडासा सांभाळून या षटकाला खेळतोय, कारण या शेवटच्या टप्प्यावर जर काही चूक झाली तर मग मोठा भुर्दंड बसू शकतोय. म्हणूनच ओमकार थोडासा रिलॅक्स पोझिशन मध्ये आहे, थोडा थांबतोय. पण पाहूया साहिल शेवटच्या बॉलला कसा फेस करतोय. ड्राईव्ह केले अलॉंग द ग्राउंड, बॉल धीम्या गतीनं पोहोचतोय काऊ कॉर्नरला, सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय आणि आता सेकंड सुद्धा कंप्लीट केली जाईल. तिसरीसाठी साहिलचा कॉल, पण ओमकारचा नकार. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि आता 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावांचा पाठलाग करताना धाडसकळ गोवा संघाची धावसंख्या आहे 49 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 12 चेंडू आणि 15 धावा. 12 बॉल्स अँड 15, 12 चेंडू 15 धावा. बघा, जी मालिकावीर आहे, आपण कॅच प्राइज देणार आहोत मालिकावीरसाठी आणि चषक सुद्धा देणार आहोत. तर मी मयूर स्पोर्ट्स यांचा आभार व्यक्त करतो. मयूर घाडी, माफ करा, मयूर घाडी, ज्यांनी कॅश प्राइज आणि ट्रॉफी दोन्ही गोष्टी स्पॉन्सर केलेल्या आहेत. तर आदरणीय मयूर घाडी साहेबांचा मी मनपूर्वक आभार ज्ञानजोग क्रिकेट महोत्सवाच्या वतीनं मानतोय की आपण पुढे येऊन ही सढळ हस्ते मदत केलेली आहे. तर आदरणीय मयूर घाडी साहेब, आपला मनपूर्वक आभार. हे षटक महत्वाचं आहे, ज्याला आपण पेनल्टीमेट ओव्हर सुद्धा म्हणू शकतोय. या षटकामध्ये पाहूया, जी पकड मागच्या षटकामध्ये घट्ट केलेली आहे गोलंदाज जतीनने, तीच पकड आता तेजस टिकवतोय का. पुढचा बॉल तेजसचा, हो बॉल हवेत आहे, अवघड आम्हाला जड जात नाही, अशीच गोलंदाजी आता मयूरच्या तेजसच्या वतीला पाहायला मिळाले. जबरदस्त कॉन्टेस्ट आता या दोन संघांच्या दरम्यान. 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर ओमकार देसाईचा खेळ संपला. व्हॉट अ मॅच. सर्वांचं लक्ष होतं धाडसकल गोवा या संघाकडे, पण आता एक रॉयल एंट्री पाहायला मिळते, ती म्हणजे कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरा संघाची. पहिली 2 षटकं त्यांच्या पक्षात नव्हती. तिसरं षटक होतं 10 धावांचं, चौथं षटक 6 धावांचं आणि 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेटचा शोध तेजस सादिये यांच्या वतीने घेतला जातो आणि पुन्हा एकदा ऊर्जेचा संचार आता कॅडबरी क्रिकेट क्लब संघाच्या एकूण 1 खेळाडूंच्या देहबोलीवर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ज्याला शेवटच्या टप्प्यासाठीच ओळखलं जातं असे आकाश चिंदारिया मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आणि पाहूया या शेवटच्या टप्प्यावर गोलंदाजाने तर पहिलं पाऊल टाकलेलं आहे यशस्वी षटकाकडे, पण पाहूया आता आकाशच्या वतीनं प्रतिकार कसा केला जातोय. 11 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकर पुन्हा एकदा पहिल्या बॉलवर विकेट मिळवल्यानंतर सज्ज होतोय तेजस सादिये. फुलटॉस बॉल, क्रॉस बेटेड, एलिव्हेशन नाही, बॉल मिड विकेटला, सिंगल कंप्लीट. जबरदस्त क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन, तितकाच चांगला थ्रो. स्ट्रायकर्स एंडला मिळते फक्त एकच धाव. 10 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. समोर इन फॉर्म बॅटर साहिल सावंत, ज्यांच्या वतीनं त्यांच्या डावाची सुरुवात 2 चौकारानं झाली होती, पण त्यानंतर ते सुद्धा शांत झालेत. पण पाहूया ती वादळापूर्वीची शांतता आहे का. 2 चेंडूचा खेळ तर चांगला राहिला या षटकामध्ये. तेजस सादियेचा 10 चेंडू जिंकण्यासाठी 14. ड्राईव्ह केलंय, पण क्षेत्ररक्षक आहे तर स्वीपर कव्हरला, सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल नाही दिला जाणार. अजूनही मैदानाच्या आतमध्ये थोडा शांत राहिलाय साहिल आणि शांत राहिलाय तो म्हणजेच आकाश चिंदारिया. पहिल्या 3 फलंदाजांनी जबाबदारीची फलंदाजी केली, पण आता पाहूया जबाबदारीची जी गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे कॅडबरी क्रिकेट क्लब मसुराची. 3 बॉल्स आतापर्यंत या षटकाचे चांगले राहिले तेजसचे. पुढचा बॉल तेजस, कटर्स आहे, त्याचा वापर योग्य केलाय. अँगल परफेक्ट, पिचिंग परफेक्ट, बॉलिंग पाथ परफेक्ट, ऑल इज वेल. बॉलिंग अटॅक आतापर्यंत तेजस सादियेचा पहिले 4 बॉल त्यांच्या नावावर गेलेत. पण पाहूया फलंदाज जे थांबलेत, ज्यांना मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं जातं, आकाश चिंदारिया आणि साहिल सावंत. अवे फ्रॉम द बॉडी पंच केलाय, सिंगल होते कंप्लीट पहिल्या बॉलवर. त्यानंतर दुसऱ्याचा प्रयत्न, पण नकार. साहिलची तयारी नव्हती, पण सुदैवानं साहिल सुद्धा बचावलेले आहेत.
चुकीची पावलं जर तुम्ही खेळपट्टीवर टाकली तर मग मैदान जिंकणं थोडस अवघड होऊन बसेल. जवळपास ते चुकीचं पाऊल होतं मिस्टर आकाश चिंदारियाचं, कारण तयारी होती साहिल सावंतची. पण सुदैवानं नशिबाची साथ असल्यामुळे कदाचित आता दोन्ही फलंदाज सेफ आहेत. मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 53. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 11 धावांची. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू 11 धावा. पुढचा बॉल पंचांच्या उजवीकडून स्ट्रायकर सेंडला आकाश, जो कधीच खेळत नाही सावकाश, बॉलला पाठवलंय काऊ कोण सीमारेषा पार, बेधडक षटकार. आकाश, जसा मी उल्लेख केला, तो खूप कमी वेळा सावकाश खेळतो आणि योग्य त्यावेळी षटकार आकाशच्या वतीनं आलेला आहे. 6 धावा मिळत आहेत धाडसकल गोवा या संघाला. धावसंख्या पोहोचते 59 वर. जिंकण्यासाठी 6 चेंडू 5 धावांची गरज. जी मेहनत मला असं वाटते मागच्या 15 बॉलवर केली होती, म्हणजे जो मागचा चौकार आला होता तो 3ऱ्या षटकाच्या 2ऱ्या बॉलवर आला होता. त्यानंतर पुढचे 4 बॉल, त्यानंतर 6, 10 झाले आणि त्यानंतर 5, 15 बॉलवर बाउंड्री आली नव्हती आणि त्यानंतर 16व्या बॉलवर बाउंड्री आली. गोलंदाजीने चांगलीच डोकेदुखी दिली होती फलंदाजांना, पण एका बॉलवर ती डोकेदुखी आकाश चिंदारिया यांनी दूर केलेली आहे. आता शेवटच्या षटकावर आपण येऊन पोहोचलोय. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आणखीन 5 धावांची. स्कोर जर लेव्हल झाला तर मग सुपर ओव्हर. तर पाहूया 4थं आणि 5वं षटक जे सुरू चांगलं झालं होतं ते शेवटच्या षटकामध्ये तसंच प्रदर्शन पाहायला मिळेल का? ड्राईव्ह करण्याची इच्छा होती फलंदाजाची, एकदा पूर्ण केली जाते. सेकंडचा कॉल पाहूया, तो बॉल पूर्ण केला जाईल का? तो कॉल पूर्ण केला जाईल का? तर थांबावं लागेल. आपण येतोय tenniscricket.in च्या वॉर रूम मध्ये. तपासलं जाईल नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद आहे की नाही. किती ट्विस्ट अँड टर्न्स या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एका क्षणाला वाटत होतं की धाडसकल गोवा हा सामना जिंकतोय की काय, पण पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट येतोय. नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज सेफ आहे की बाद आहे तपासलं जाणार आहे. लेट्स चेक बॅटर इज आउट ऑर नॉट. शेवटच्या षटकाची होते दमदार सुरुवात. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकंच चांगलं कलेक्शन नॉन स्ट्रायकर्स एंडला आणि ती जिद्द दिसते. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुराची एकूण एक खेळाडूंची जिद्द दिसते की समोरचा संघ जरी कितीही अनुभवाने परिपूर्ण असला, आम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये जिंकण्याचा उद्देश घेऊन आलोय. आणि फलंदाज बाद आहे. ओयुची एक धाव मिळेल आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. सामना नाही संपलाय. शेवटची धाव, शेवटचा बॉल आणि हे शेवटचे 3 ते 4 मिनिटं खूप महत्वाचे असतील प्रत्येक क्रीडा रसिकासाठी. एकतर्फी सामना कोणालाच आवडत नाही, तुम्हाला मला कोणालाच नाही. आणि हा सामना जो आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतोय. पहिली 3 षटकं खूप चांगली खेळली होती धाडसकल गोवाच्या फलंदाजांनी, पण 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये गती कमी झाली धावा बनण्याची आणि त्याचमुळे दडपण आता या शेवटच्या षटकावर उडावलेलं आहे. अजूनही जिंकण्यासाठी 4 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 4 ची गरज आहे. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 ची गरज आहे. मोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नॉन स्ट्रायकर्स एंडला, स्ट्रायकर्स एंडला आकाश. 5 चेंडू 4. पुढचा बॉल. यावेळेस बॉल मागे डायव्हर्ट झाला. अपील तर झाले, बॉल अडवला जाईल. शॉट फाईन लेगला दरम्यान पूर्ण होते. ही एक धाव लेग बाईटची जी जोडली जाईल स्कोर शीटमध्ये. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते आता 61. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 3 धावांची. बॉल शिल्लक आहे 4. जितके जास्त डॉट बॉल हातात येणार तोच प्रयत्न करावा लागेल. बॉलरने जर मॅच काढली तर विश्वास नाईक दुरे यांच्याकडून 500 रुपये. जर गोलंदाजाने हा सामना काढला, विश्वास नाईक दुरे यांच्याकडून 500. पण या ठिकाणी समोर फलंदाज कोण आहे? मोहित, ज्यांनी आता केलंय. मोहित परफेक्ट स्ट्रेट हिट, सामना जिंकलाय धाडसकल गोवा. अभिनंदन. हार्ड लक टीम कॅडबरी स्पोर्ट्स क्लब मसुरा.